तुझ्या विना जाऊ मी कुठे कशी काय पडली ग फुट तुझ्या विना जाऊ मी कुठे तूच मला मनापासून लावना जीव अग तूच मला मनापासून लावना जीव अग येडाबाई तुझ्या मला घरट्यात ठेव नको टाकू वालीत मोहमायेच्या जाळीत नको टाकू वालीत मोहमायेच्या जाळीत राहिल्या आयुष्याच माझ्या नशीब तू लिव तुझ्या मला एवढ्या गारठ्यात ऊन तूच दिलं पांघरून मग सोडून कुठं जाव तुझ्या रांच्या पाखरा गारव्यात ऊन तूच दिलं पांघरून सोडून कुठं जाव तुझ्या रांच्या पाखरा सोडून कुठं म्हणजे मला असं वाटतंय कि छोड़ के न जाओ पिया छोड़ के न जाओ पिया मैंने तुझको येड़ा मैंने तुझको ये दिल दे दिया
वाटतय सुन बाहेर लागतय ऊन. जगात म्हणजे अशी लोक आहेत की जगू बी देत नाहीत, मरू बी देत नाहीत. मजा बघायला पण आहेत, काही लोक समजवायला पण आहेत, काही आपले पण आहेत, काही छळ करणारे आहेत, काही जवळ घेणारे आहेत. आणि म्हणून सांगायचं की बाहेर लागतय ऊन. माझी बहीण महादेवी आताच तिच्या सुनाचा म्हणजे माझ्या लेकीचाच देवदेव झाला आणि खूप छान देवदेव झाला. मीच कार्यक्रमाला होतो आणि तिला सुद्धा असं वाटतंय की बाहेर लागतय मला वाटतय सुन तुझ्या लेकराची माय तूच कर किंवा याला मला सांगता की तुझं लेकरू म्हणजे माझी बहीण रेखाताई. अगं तुझ्या लेकराची माय तूच कर किंवा कारण अगं येडा माय तुझ्या मला घर देवाची एवढी मी कुठल्याच जेवढी भक्ती करतो तेवढी त्या येडामाईची करतो. त्या येडामाईने मला टीव्ही पर्यंत नेलं, चॅनलला सगळ्याच पोहोचलो, पिक्चर मध्ये गेलो. आज मोठ्या लेवलला चांगल्या लेवलला काम मिळतंय. तुमचा सर्वांचा आशीर्वाद आहे. तुम्ही सर्वजण मला माझ्या पायाला हात लावतात का की माझ्या तोंडातून येडामाईचं नाव येतंय म्हणून. नाहीतर मी काय कुठला देव ऋषी नाही किंवा लय मोठा भक्त नाही किंवा लय मोठा माझा मंत्रावर माझ्या अंगाला गुण येतोय असं नाही, काय नाही. फक्त या तोंडात येडामाईचं नाव आहे म्हणून तुम्ही माझ्या चरणावर सुद्धा येता. त्याचं कारण आहे की त्या टीव्हीला मी फक्त काय म्हणलंय की जर मला केलं तू दूर तर माझा भटकल सुर. जर मला केलं तू दूर तर माझा भटकल सुर. तू परिसवानी चंदनाला मग शिव हेडमा अग तू परिसवानी चंदनाला मग शिव कारण अग येडमा तुझ्या मला घरट्यात ठेवा. तुझ्या मला घरट्यात ठेवायला का म्हणलंय त्याचं कारण असं आहे की पाखरा आजाद केलं तुला. पाखराला जरी आजाद केलंस तू तरी मला तुझ्या घरट्यात ठेव. मला पाखरासारखा आजाद करू नकोस म्हणून मला सांगायचंय अगं येडा तुझ्या मला संपवायला लागलो तसं फरमाईश अशा वाढायला की पुढं